हाय गायज, आज आम्ही आलेलो आहे ज्योतिबा दर्शनाला आणि 2 रिक्षा घेऊन आलो आहे, एक निलेश दादा आणि एक किरण दादाची. आणि सकाळी लवकर निघालो आहे. प्लॅन हा अचानक झालेला आहे आमचा. आपल्यासोबत आहेत दुर्गेश सर आहेत, किरण दादा तर खूप लवकर उठले. मला वाटलं नव्हतं किरण दादा एवढ्या लवकर उठल. मग उठला कसं काय उठला किरण दादा तुम्ही? हे आपलं ठरलेलं नाही यायचं इकडे. अच्छा. आणि मला खूपच फोन केले सर. त्यामुळे तुम्ही उठला का? आणि तुम्हाला ओढ होती का ज्योतिबाला यायची? आता मला इकडे आलोय, एवढं थंड लागतंय, केदारनाथ पेक्षा थंड लागते. तर नवजीत दादा पण आलाय. काल ते निघालेले लोणावळ्यावरून आणि ते आले डायरेक्ट, झोपले पण नाहीत. तर डायरेक्ट इकडे आले ज्योतिबाला. तुम्हाला कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. बरं, चालेल. निलेश दादा बघा, आल्या डायरेक्ट चाय पिते. गरम गरम चाय आणि कोल्हापूरचा चहा म्हणजे बासुंदी चहा. तर निखिल कुंभार, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला पण खूप भारी वाटतं. इकडे खूप थंडी आहे. आम्ही आलो ज्योतिबा डोंगरचं दर्शन घ्यायला. अच्छा. आणि खजिनदार बघा, आणि खजिनदाराला आम्हाला जेवण चालणार आहेत. अच्छा. 8 जणांना आम्हाला जेवण खजिनदार म्हणजे आता जेवणाचा आपला प्लॅन तर झालेला आहे. खजिनदार बघा, तुला कसं वाटतंय? तू कसं आहे? नाही चाललं तर आम्ही परत ब्लॉक म्हणून येतो. भावकी प्लस मित्र प्लस दाजी. अच्छा. वातावरण एकदम भारी आहे. एकदम वातावरण. आणि ह्या बघा आपल्या 2 रिक्षा. दुर्गेश सर आता बसलेले ड्रायव्हर म्हणून. आता बघूया. नानू बा नुसतीच रिक्षा फिरवतोय. नानू, कसं वाटतं तुला आल्याबद्दल? खूप छान वाटतंय. अच्छा, चला पटकन रिक्षा पार्किंग करा, आपल्याला लवकर दर्शन घ्यायचं आहे. काय अजून आपले काही मित्र मंडळी येत आहेत. अजून 2 गाड्या येत आहेत. आपण 2 रिक्षा घेऊन पुढे आलेलो आहे आणि अजून 2 4 व्हीलर भरून मुलं येतात. त्यामुळे खूप मजा येणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे आपण. आता आपण निघालेलो आहे दर्शनाला. आता बघूया आपण काय फील होते आपल्याला. खूप दिवसांनी आलेलो आहे आपण ज्योतिबाला. आता आपण दख्खनचा राजा दक्षिण द्वारमध्ये एंट्री करत आहे आणि असं हे द्वार बघितलं की असं एकदम फील भारी होतं आपल्याला. आणि आता आपण इथून एंट्री करणार आहे आणि निलेश दादा आता फोटोच्या पोजिंगमध्ये उभा आहे आणि नवदत शेठ 3 स्टार फोटो काढत आहेत. काही ज्योतिबा म्हटलं की एक पाठीराखा बोलतात आणि आपलं कुलदैवत आहे. आणि आपण दर्शन घ्यायला आलो आहे. सगळे लोक उत्साहित येतात की दर्शन कधी भेटतंय. हे बघा, सगळे पाठवून येतात आपल्या. ज्योतिबा म्हणजे एक खूप भारी फिलिंग आहे. आपण आता पोचलेलो आहे. महाद्वारातून आत प्रवेश केला आहे. तर आपला प्रत्येक पायरीवरती एक गणपती दिसणार आहे. हे बघा गाइस, खूप अशा सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा, प्रत्येक पायरीवरती एक गणपती आहे. काय आपण आता पुजाऱ्यांच्या घरी निघालो आहे आणि ते खूप मस्त गणपतीच्या मूर्ती आहेत आणि मंडळ, मला वाटतं एक 10 फुटाच्या अंतरावरती मंडळ आहे. तेव्हा किती मस्त मूर्ती आहे. आपण आता दर्शनाला निघालेलो आहे. निलेश दादा आणि दुर्गेश सर यांनी हे घेतलेलं आहे, पोशाख घेतलेला देवासाठी. आणि आता आपण लवकरात लवकर दर्शन करायला निघालेलो आहे. आणि पुजारी काका पण आपल्या सोबत आहेत. मस्त, खूप मस्त असं वाटत आहे आणि वातावरण पण मस्त आहे. आणि ज्योतिबाच्या प्रत्येक पायरीवर गणपती बाप्पा विराजमान झालेत. खूप मस्त असं फिलिंग आहे. आणि असं आहे की कुलदैवत म्हणलं, ज्योतिबा म्हटलं की असं कधी असं नाहीच म्हणून वाटत नाही. आपल्याला असं वाटलं की ज्योतिबाला जायचं आहे, चला जाऊया. किती मस्त मूर्ती आहे बघा. किती मस्त डेकोरेशन केले बघा. आता आपल्याला बघा ज्योतिबा मंदिराचा कळस दिसलेला आहे. किती मस्त फिलिंग आहे आणि सगळ्यांना आस लागलेली आहे दर्शनाची. आणि हे बघा, सगळे आता आपण निघालेलो आहे आणि सगळे बघा चाललेले आहेत. आज काही खूप अशी गर्दी नाही, कारण की आज गुरुवार आहे. रविवारी आपण आलो तर खूप गर्दी असते. हे किती मस्त फिलिंग आहे बघा गाईस.
आपण मंदिरापाशी पोचलेलो आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा, आपला केदारनाथ दक्कनचा राजा, पाठीराखा ज्योतिबा माझा. आणि इथून आपली गाय झालेली आहे आणि खूप मस्त अशी फिलिंग आहे. आणि सगळे आलेले आहेत बघा. साहिल, तुला कसं वाटतंय आलं होतं हे घेऊन बघा. अभिजित पण आलेला आहे आणि आनंद तुला कसं वाटतंय? खूप छान. खूप छान. तुम्ही कधी पोहोचला? 1 तास झाला आम्ही इथं पोहोचलो. म्हणजे सगळी मंडळी सुखरूप पोहोचलेली आहे आणि आता आपण दर्शन घेणार आहे ज्योतिबाचं. सचिन, तुला कसं वाटतंय? अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा माझा, केदारनाथ आणि दक्कनचा राजा ज्योतिबा माझा. हे बघा प्रवेशद्वार. आकाश दादू ते पण फोटोमध्ये बिझी आहेत आणि काका पण फोटोमध्ये बिझी आहे. आपण आत गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे आता. ज्योतिबाच्या नावानं आधी ज्योतिबाच्या नावानं सांगलं. गाईज खूप मस्त असं दर्शन झालं. मन एकदम प्रसन्न झालं. एकदम भारी वाटलं. एकदम भारी फिलिंग होती. एक नंबर वाटलं. हे बघा, हे किती भारी माहोल आहे इथे. काही दर्शन खूप मस्त झालेलं आहे आणि जास्त गर्दी नव्हती त्यामुळे एकदम मन प्रसन्न झालं. प्रसाद सर, तुम्हाला कसं वाटतंय दर्शन करून? छान वाटलं एकदम. खूप गर्दी नव्हती ना? गर्दी अजिबात नाही. आपले पुजारी होते त्यामुळे डायरेक्ट दर्शन भेटलेलं आहे आपल्याला. आणि नवजिता, तुला कसं वाटतंय? वाटलं एकदम इझी दर्शन झालं आणि पुजारी आपलेच असल्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. हां. चिकू, तुला कसं वाटतंय? छान वाटलं. मन असं प्रसन्न झालं देवाचं दर्शन घेऊन. हे क्लायमेटच असं आहे की इकडे किती मूड आपला खराब असू द्या, एकदा ज्योतिबाच्या दारात आलं की एकदम प्रसन्न वाटतं, खूप मस्त वाटतं. आणि एकदा ज्योतिबाचा म्हणजे मन प्रसन्न भरून चेहरा बघितला की सगळं दुःख हरपून जातं. मस्त वाटतं. आता आलेलो आहे आपण कामधेनू प्रसन्न म्हणजे नंदीचं दर्शन घ्यायला, गाईचं दर्शन घ्यायला. आता आपण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतोय. हे बघा शनिदेवाचं मंदिर खूप मस्त आहे. गाईज आपले जी काही मंडळ आहेत ते आधीच येऊन बसलेले आहेत. ते बघा त्यांचं दर्शन आधीच आलेलं आहे. ते लवकर आलेले आहेत खूप. चला, आपली दुसरी मंडळी पण पोचलेली आहे. काहीच आपला एक छोटा फोटोशूट चाललाय. सगळी मंडळी फोटोशूट साठी तयार आहे. सगळ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण चालू आहे. सगळ्यांचं दर्शन एकदम इझिली झालंय कारण खूप गर्दी नाही आज. हे बघा 2 क्लासमेट एकत्र, दोघे पण वेगवेगळ्या म्हणजे कारमध्ये एक होता आणि एक रिक्षामध्ये होता, तरी पण एकत्र आले आहेत. इथे आल्यानंतर ओढ आहे एकमेकांची दोघांना. ज्योतिबाच्या नावानं सांगलं. दुर्गेश खूप मनापासून आलेला आहे आणि त्यांनी ज्योतिबा देवासाठी पोशाख घेतलेला आहे आणि त्यांनी बघा हे वस्त घातलेलं आहे. आणि निलीत दादा पण बघा त्यांनी पण पोछा घेतलाय देवासाठी. त्यांची खूप म्हणजे हे आहे देवासाठी श्रद्धा आहे. तिथे बघा दादाची पोजिंग चालू आहे. निखिल कुंभार जानेमानी दोस्त त्यांचा फोटो काढतायत.
काय आता आपण निघालेलं आहे, दर्शन आपलं झालेलं आहे व्यवस्थित. आता वरती निघालेलं आहे, सगळ्यांची भेट झालेली आहे. आपले जे एवढे मंडळी आलेली मित्रमंडळी त्यांची भेट झालेली आहे. अजून आता आपण वरती जात आहे. आता आपण प्रसाद घेत आहे. देखील टेस्ट बघतायत प्रसादाचे.